आपण पाहत आहोत एएसएन न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। समाजाच्या वतीने भव्य असा सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी आपण अशासाठी घ्यायला लागलेलो आहे की सकल मातांनी समाजाच्या स्मृती होण्यासाठी 1 कोटी रुपयाची मदत आरोग्याचे आमदार, विद्यमान आमदार, कर्तव्यदक्ष आमदार शहाजीबाबू पाटील साहेबांनी जे समाजाला 1 कोटी रुपये आपल्या स्मृती मातेला दिले त्याबद्दल त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार समारंभ घेतलेला आहे। आणि आरक्षणामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीनं योगदान दिलं, चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा केला। ते माननीय संस्थापक लहुजी सती सेनेचे विष्णुभाऊ कसबे हे या आपल्या सत्कार मूर्तीमध्ये आहेत। त्यांनी येऊन या ठिकाणी त्यांना पुढचं काम असल्यामुळं त्यांनी त्याच्या पुढच्या दौऱ्यासाठी निघून गेले व आपले नूतन विधान परिषदेवर आमदार म्हणून घेतलेले दिल्लीहून आमदार म्हणून आम्ही गोरखे साहेब यांचाही या ठिकाणी आपण सत्कार अशासाठी घेतला होता की मातंग समाजाचे बिनविरोध म्हणून विधान परिषदेवर निवडून त्यांना आमदार केलं, त्याबद्दल आपण त्यांचाही सत्कार या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घेतलेला होता। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीमध्ये ज्यांचं योगदान होतं ते त्या चळवळीमध्ये त्यांचं चळवळीचं पाईक म्हणून ज्यांना ओळखलं जात होतं ते अंकल सोनवणे म्हणून पुण्याचे त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार मूर्ती म्हणून सत्कार समारंभ घेतलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्या सांगोला तालुक्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की कर्तव्यदक्ष म्हणूनच आमदार आपण या ठिकाणी का म्हणतोय आणि याच्या अगोदर सुद्धा बापूने आम्हाला या स्मृती भवनाच्या अगोदर सुद्धा आम्हाला 50-50 लाखाचा असा मिळून 1 कोटीचा निधी याच्या अगोदरही बापूने आम्हाला दिलेला आहे। आणि त्याच्यानंतर हे सर्वच लोकांना कळावं म्हणून अजून मी सांगतो की त्याआधी 1 कोटीचा आम्हाला देऊन सुद्धा परत आपल्या स्मृती भवनासाठी म्हणून पुन्हा एकदा बापूंनी आपल्याला 1 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करून आणून आपल्या स्मृती भवनाला दिल्याबद्दल आपण सर्व सकल बांधवाच्या वतीनं त्यांचा सत्कार करणार आहोत आणि घेतलेला आहे। एखाद्या भाषणाचा कुठला तर शब्द उचलायचा आणि त्याचा फायदा घेऊन घरात बसून समाजाचं नेतृत्व करायचं करून आणि ते रामोशी समाजाच्या कार्यक्रमात निघून एखादा दुसरा त्या शब्द माझ्या बरोबर भाषण करण्याच्या पद्धतीत गेलाय। मी ते पुन्हा काय भाषण बघितले, परंतु त्याचा गाभा माझा असा होता की या तालुक्यात आम्ही कुठल्याही निष्पाप माणसावर अन्याय होऊ देणार नाही। तो तसा आम्ही होऊ दिला नाही, कारण माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी
रामोशी समाजावर मोठ्या केसेस केल्या जातात, त्यांचे धंदे फोडले जातात, त्यांना रात्रीचं झोपेत उठवून पोलीस चांगोल्याला घेऊन येतात. आमच्या वाढण्या आहे असं भाषण केलेलं. त्याला उत्तर द्यायच्या भावनेनं मी एक ते उदाहरण दिलं तर याच्यावर सगळी तुटून पडली. पण ही निष्पाप आहे आणि आम्ही अन्याय केला, माझी एक भावना. त्यातूनही जर अभिजित कांबळेसारख्या का नेत्याची भावना दुखवली असेल तर मला दिलगिरी व्यक्त करायला कुठलीही खंत वाटत नाही, त्यात मी कुठला कमीपणा वाटत नाही. सगळ्या मातक समाज हा आमचा समाज, याची दिलगिरी मागताना कोणती खंत वाटायची काही कारण. आज आपण या ठिकाणी गेल्या 6 वर्ष झालं, 50 लाख वर्षापूर्वी मी अण्णाभाऊ साठे चौक सुशोभीकरण करायला 50 लाख शासनाकडून आणले होते. कालच्या यादीत मी 1 कोटी रुपये अण्णाभाऊ साठे भवन जे आपलं आता त्या ठिकाणी थोडं जुनाय मोडकळीला आले. कल्पना माझी अशी आहे की ते भवन सगळंच आपण पाडायचं आणि तिथं RCC बांधकाम करायचं. 5-7 लाख 5-6 फूट अजून रुंद करायचा जागा आहे आणि 2 मजली ते करायचं आहे. अजूनही त्यासाठी 2 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण शासनाकडे अगोदर केला, जेणेकरून खालच्या सभागृहात एखाद्या समाजातल्या माणसाचं चांगलं तरुणाचं लग्न व्हावं आणि वरच्या मजल्यावर जेवणावळीची सोय व्हावी, ही याची पाठीमागची माझी संकल्पना आहे. तेवढ्यासाठी आज मंडप घ्यायला गेला महाग झाला, स्पीकर सांगायला गेला महाग झाला, खुर्च्या सांगायला गेला खुर्ची 10 रुपयाशिवाय देत नाही, आणि हॉल जर मागायला गेला तर मुळात आपल्या सगळं हॉल मोठंच आहे. हर्षद आहे, रामकृष्ण आहे, बऱ्यापैकी थोड्या स्वस्तातला एवढाच होणार आणि आपल्या परवडणार नाही. हळूहळू याची सुद्धा किंमत वाढत जाईल, बघत राहावं. माझं वाक्य लक्षात ठेवा. कुठली गोष्ट चालायला लागली का त्याच्या किमती वाढत असतात. त्याला गिरायक पाणी पाहुण्याला मिळायला लागलं का ती मी परत 50,000 60,000 व्यवसाय. तर त्याच ठिकाणी सगळे कार्यक्रम व्हावे, तरुणांची लग्न तिथं व्हावी. एक वरच्या मजल्यावर सुंदर लहान असेल 50 फूटच्या बसतील एवढी अभ्यासिका, त्यातून तरुणांना UPSC MPSC स्पर्धा परीक्षेची तिथं चांगली पुस्तक आणून त्याचा अभ्यास करून करते. जग स्पर्धेचं आहे, स्पर्धेत आपल्याला टिकून राहावं लागणार. आज सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतला आहे ABCD, त्यातूनही समाजाला तुम्हाला चांगल्या संध्या उपलब्ध होणार. जास्त बोलत नाही, समाजात एक मैल झाली, मला सगळ्यांना तिकडे जावं लागणार. पण एवढंच सांगतो आणि मी सांगण्यापेक्षा दामजी विनोद तुम्ही मधून अजून आमच्या गावात यायचं तर आपण सांगायचं. माझी स्वयंपाक करते करून मला जीव घालणारी मातक समाजातली आहे का? नाव काय आहे ना? आहे का? मला दररोज जीव घालणारच पाहिजे.
इत्या समाजाचं आमचं नातं. आमचं बाळपण खिडक्या फिरवाय गेले. आम्हाला मी सुभाष नाना रामदास म्हणून अप्पासाहेब पाटलांबरोबर त्या घरात अप्पासाहेब फार जिव्हाळ्याचं. आम्हाला ते खेळायला मिळते म्हणून आम्ही फिरवायचो. संता मामा मातासाहेब ती भरा 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 तुमच्या नादऱ्याचा केसा ही दोघं एवढं साधवून घ्यायची की त्यांचं एका कासऱ्या एवढं दावत आहे याचं नावे आपलं उड्या मारतो सांगतो. कारण माझे वडील ते वाकाचा धंदा करतात. 2 पाटील मोहबाद, एक माझे वडील राजाराम पाटील अण्णा आणि एक नवनाथ पाटलाचे आजोबा लवटे लक्ष्मण त्या लवटेचे वडील रामचंद्र लवटे